हाय फ्रेंड्स, चला तर मग आज बनवूया आपण इडली सांबर. त्यासाठी मी 2 वाटी तांदूळ, 1 वाटी उडदाची डाळ 5 तास भिजत ठेवली. रात्री दोघं वाटण करून घेतली आणि रात्रभर बॅटर राहू दिले आणि सकाळी मग इडली बनवायला घेतलं. अशा पद्धतीने केली ना तर इडली खरंच खूप सॉफ्ट अशी येते. नक्कीच ट्राय करून बघा. बऱ्याचदा काय होतं, इडली नरम येत नाही म्हणून आपल्याला वाटतं कशी करावी. तर अशा पद्धतीने एकदा नक्कीच करून बघा, खरंच छान आहे. बघू शकता मी पाणी टाकून बॅटर चांगलं एकजीव करेन. हाताने ज्या काही बबल्स असतील, ज्या गठोळ्या असतील त्या सर्व मोडून घेईल. बघू शकता. हे बघा. बस आता झाकण लावून ठेवून देईन. सकाळी उठल्यावर बघूया. आता बघा, सकाळी बऱ्यापैकी पीठ फुललेलं आहे. मीठ टाकून घेऊ, अर्धा चमचा सोडा टाकून घेऊ आणि थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित फेटून घेऊया. बघू शकता. इडलीला जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही करायचं पीठ. सकाळी लवीचा टिफिन होता म्हणून मी सकाळी लवकरच करायला घेतली इडली. बघू शकता. इडलीच्या पात्रामध्ये मी आता पीठ टाकून घेईन आणि वाफवण्यासाठी ठेवून देऊ. एकदा नक्कीच करून बघा. असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट्समध्ये नक्कीच सांगत चला की कशी आली रेसिपी. असं बघा, किती स्पॉन्जी पण आली आणि खायला पण खरंच खूप छान लागली. बघा, मी तुम्हाला सर्व इडल्या काढून दाखवते. किती नरम आली. एकदा नक्कीच करून बघा. याच पिठाचा मी तुम्हाला डोसा देखील करून दाखवते. खरंच खूप छान येतो. तेलाची गरज नाही, कसलीच गरज नाही. बघा, आपल्या सर्व इडली तयार झाली. चला तर मग डोसा करून दाखवते. त्यासाठी मी डोसा तवा आपण ठेवून घेतला गॅसवर. बॅटर फिरवून घेतले. बघा कसं छानपैकी डोसा निघतो आपला. बघू शकता. चिटकत नाही, काही नाही, काही नाही. खरंच खूप छान डोसा येतो. असेच नवनवे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनल लाईक करत जा, सबस्क्राईब करत जा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट्समध्ये सांगत चला तुम्हाला कोणती नवीन रेसिपी बनवायला आवडेल. ती मी नक्कीच ट्राय करून दाखवेन. बघा, डोसा किती छान असा आला आहे. सॉफ्ट अशी इडलीसाठी लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.